तर चला सतीश चेंडू चेक करा. दुसरा स्तंभी पडायचा. इथून जो संघ जिंकेल तो आपण आता फाईट बॅक करेल. क्वार्टर फायनलचा सामना आरबीएस उंबाडे बरोबर कोणता संघ येतोय पाहायचंय. नवीन इलो तिसगाव की आपण म्हणजे तर दत्तकृपा वडवली जरी मरी तिसगाव. हॅलो हॅलो निजे भाषा थोडासा इको कमी करा. हॅलो 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 हॅलो. तर सामना इथून जो संघ जिंकेल तो फाईट बॅक करेल. आपण बघितले तर आरबीएस उंबारडे बरोबर आरबीएस उंबारडे संघ भरपूर त्यांना आपण आराम मिळालाय. हॅलो हॅलो हॅलो. तर सलामीची जोडी ज्याने मगाशी खूप चांगला खेळ केला होता सतीश आणि सागर ही जोडी तर पहिले षटक तिसगाव संघाच्या माध्यमातून घेऊन येतो. यावेळेला आपण बघितले तर गौरवकडे चेंडू सुपूर्त केलाय. गौरव नाहीये पाहिजे. पहिलं चेंडू षटक मला वाटतं ऋषभ येतोय घेऊन. तिसगाव संघ आपला 12वा खेळू पाठवून द्या. सागर आपला 12वा खेळू नाही येते. ऋषभ गोलंदाजी मार्कवर येतोय. P1 मधलं षटक हाताळतोय. 5 षटकांचा सामना क्वार्टर फायनलचा सामना. इथून जो संघ जिंकेल तो फाईट बॅक करेल सेमीफायनलमध्ये. आपण बघितलं तर आरबीएस उंबारडे बरोबर. आज उंबारडे संघाने खूप चांगला खेळ केला. नशिबाची साथ देखील त्यांना लाभली आणि शेवटच्या चेंडूवर ते दोन सामने विजय झालेत. ऋषभ गोलंदाजी मार्कवर येतो पहिलं षटक घेऊन. पंचांच्या भूमिकेत जय पवार आणि आपण पाहू शकता शशांक पाटील मॅन फ्रॉम संदप दोन ऑफिशियल आमचे पंच. ऋषभ गोलंदाजी मार्कवर आमच्या समाज कक्षा एंडकडून. सायकलला सागरला आपण पाहू शकता. फुलटॉस पहिला चेंडू बॅटने खेळतो. चेंडू होतो कार्पेटच्या मिड विकेटला. सागरला भरपूर अंतर कापावं लागतं जोपर्यंत चेंडू फीड होईल. 2 धावा इथं चित्त्याच्या वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. खातं उघडलं जात आहे सागरचं आणि दत्तकृपा 11 आपण इतर वडोली संघाचं. धावसंख्या धाफल का ती 2. तर ऋषभ गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन येतोय. लेफ्ट हँड ओव्हर देखील मारा करतोय आमच्या समाज कक्षा एंडकडून. सायकलला सागरला आपण पाहू शकता. चेंडू गुडल्यास पण टेकअप झाला. यावेळेला सोडून देतोय चेंडूला. सरळ चेंडू यष्टीरक्षक काशीनाथकडे जातोय. बऱ्याच आपण म्हणजे 2 ते 3 वर्षानंतर आपण काशीनाथला संघामध्ये पाहतोय. एक अतिशय चांगला यष्टीरक्षक. अनुभव खूप आहे. विजयनंतर आपण इथं जास्त अनुभव असणारा खेळाडू म्हणजे काशीनाथ, पद्माकर, सागर हे सर्व आपण इथं अनुभवी खेळाडू आहेत. आणि नंतर आपण बोलले ज्युनियर खेळाडूंचा भरपूर भरणा आहे. चेंडू लिडिंग आहे जे यावेळेला प्रयत्न केले होते आपण बोलले ते यावेळेला काशीनाथने. तर वडवली संघ जर फायनलमध्ये दाखल झाला तर त्यांना मिरची धाब्यावर जेवणाची व्यवस्था केलेली आहे राजेश मोकासी यांच्याकडून. मिरची धाबा भरपूर नाव आहेत त्या धाब्यांची. तसं काय धाफा 2 ऋषभ चांगली गोलंदाजी करतोय. ऋषभ लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतोय. सागरला संघर्ष करावा लागतो यावेळेला. शांत ठेवण्याचं काम केलं जाते. चेंडू बॅकफुट जातो. यावेळेला कव्हरच्या डोक्यावर खेळतोय. पॉवर प्लेचा योग्य वापर. शेताच्या डीप मधनं आलाय. चेंडूला फीड करतोय. सुरेख क्षेत्ररक्षण बघायला मिळालं यावेळेला. तन्मयकडून चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. दोन्ही धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 4 धावा. ऋषभ गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतोय. P1 मधलं षटक हाताळतोय यावेळेला. पुढचा चेंडू सायकलला सागर पाटील. चेंडू अडव्या बॅटने चेंडू जातो कार्पेटच्या मिड विकेटला. सागर येतोय. चेंडूला फीड करतोय. थोडंसं फंबलिंग झालंय. 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. थोडीसं घाई झाली आहे सागरकडनं. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 6 धावा.
का पंचांचा निर्णय अंतिम असणार ऋषभ. कारण पंच बघतात एक्झॅक्टली बॅड ग्राउंडिंग झाली आहे कुठे. ऋषभ पुणे गोलंदाजी मार्कवर चांगली गोलंदाजी करतो. ऋषभने अजूनही मोठे फटके मारू दिले नाहीत. सुरेख गोलंदाजी केली. पहिला चेंडू डॉट डॉट, पहिला चेंडू 2, नंतर डॉट डॉट 2 2. हा चेंडू खूप चांगला होता. यॉर्क लाईनचा चेंडू. सुरेख गोलंदाजी केली या षटकामध्ये. बघा फक्त आणि फक्त ऋषभने 6 धावा दिल्या आहेत. खूप चांगली गोलंदाजी केली. षटक संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीत धावसंख्या 6. तर पश्चात दुसरं षटक कोण घेऊन येतोय. जरीमरी तिसगाव संघाच्या माध्यमातून. इथून संघ दोन्ही संघांसाठी सामना फार महत्त्वाचा आहे. जिंकेल तो संघ सेमीफायनलमध्ये फाईट बॅक करेल. आपण इथं आरबीएस उंबारडे संघाबरोबर. आरबीएस उंबारडे संघाला भरपूर आपण बोलले तर आराम मिळाला आहे. इथं गोलंदाजी मार्कवर एक अनुभवी असा गोलंदाज. पश्चात कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. उंच पुरासा गोलंदाज गौरव नीलू आपण पाहू शकतो. पण नीलू आता संघामध्ये नाहीये. गोलंदाजी मार्कवर गौरव येतोय. P2 मधलं षटक आता तो स्ट्रायकेनला फलंदाज आपण पाहू शकतो. यावेळेला सतीशला स्ट्राईक आली नाही पहिल्या षटकात. तर पाहायचं या षटकात कशा प्रकारे फलंदाजी करतोय सतीश उर्फ ब्रावो. ऑन साईडला शॉर्ट पॉईंट लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेटला क्षेत्ररक्षण, मिड ऑन लाईक क्षेत्ररक्षण, ऑफ साईडला थर्डमॅन पॉईंट, कव्हर पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर आणि एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आपण पाहू शकता. गौरव गोलंदाजी मार्कवर शपलून ऑन साईडला आडव्या बॅटने खेळण्याचा यास पंतांचा बोर्ड आकाशाकडे. 2 धावा पूर्ण केल्या आहेत. बघा जय पवारचं किती चांगलं लक्ष आहे. जय पवारने सांगितलं बॅट कट आहे. बघा नितीन हेच प्रोफेशनल पंच असलं की तुम्हाला चांगलं डिसिजन बघायला मिळतं आहे. धन्यवाद जय पवार. तुम्हाला देखील खूप चांगला डिसिजन तुमच्या माध्यमातून आला आहे. का सतीशने लगेच दाखवली होती बॅटला चेंडू स्पर्श झाला आहे. 2 धावा मिळतात. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता. यावेळेला 8 धावा आपण पाहू शकता. गौरव गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड कडनं मारा करतोय. स्ट्रायकेनला आपण पाहू शकता. यावेळेला सतीश अतिशय सुरेख फटका इनसाइड आउटचा देखना नजराना बघायला मिळतोय. चेंडू जातोय यावेळेला सीमारेषा पार चौकार. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 14 धावा आपण पाहू शकता. डबल डिजिटमध्ये स्कोर पाहू शकता. खूप चांगला इनसाइड आउटचा फटका बघायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मधून चेंडू गेला. पुणे गौरव गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड कडनं मारा करतो. स्ट्राईकला सतीश. हा चेंडू ऑन साईडला फ्लिकचा सुरेख फटका बघायला मिळाला. चेंडू तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक डीप मधनं येतोय. चेंडूला फीड करतोय. सौरभ आला होता. 2 धावा इथे पूर्ण केल्या. पाहिजे तिसरी धाव होते का आणि 3 धावा पूर्ण केल्या आहेत. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता. 15 धावा आपण पाहू शकता. एक एक धाव फार संघर्षपूर्ण केली जाते. एक एक धाव फार महत्त्वाची असते. नितीन जेव्हा तुम्ही चेसिंग करता तेव्हा तुम्हाला एक एक धावेचं महत्त्व कळतं. आजच्या दिवसात नितीन जर विचार केला तर संपूर्ण सामने खूप चांगले झाले. एकतर्फी लढत एकही बघायला मिळाली नाहीये. संघर्ष करून विजय संपादन करावा लागला दोन्ही संघांना. गौरव गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड कडनं मारा करतो. स्ट्राईकला सागर. चेंडू सुरेख फटका यावेळेला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. जोपर्यंत चेंडू येईल फीड करेल. 2 धावा इथे कंप्लीट केले जात आहेत. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 17 धावा. काशीनाथ थोडेसे नाराज होत आहेत कारण काशीनाथला माहिती आहे की आपल्याकडे चेंडू फेकणे फार गरजेचं आहे. यष्टेक्षाकडे चेंडू फेकणं फार गरजेचं. साईडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. फाईन लेग, मिड ऑन, स्क्वेअर लेग, मिड विकेटला क्षेत्ररक्षण सागरला आपण पाहू शकता. गौरव गोलंदाजी मार्कवर राईट राऊंड कडे मार्क होतो. स्ट्राईकला सागर. सुरेख चेंडू याला कार्पेट ड्राय बघायला मिळाला. एक चांगलं क्षेत्ररक्षण होतं यावेळेला. कौतुक करेल क्षेत्ररक्षकाचं. इथेच खूप चांगलं क्षेत्ररक्षक होतं. सुरेख गोलंदाजी. खरं सागरला माहिती आहे स्ट्राईक रोटेट झाली आणि जर पुढच्या चेंडूवर चौकार षटकार आला तर मोठा आपण बोलले तर आघात बसवतो गोलंदाजाला. पण इथं गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. यावेळेला गौरव चांगली गोलंदाजी करतोय. मोठे फटके मारू देत नाहीये कारण 2 फलंदाज शांत ठेवले जातात.
एक चौकार आलाय. गौरव राऊंड तिकडे मारा करतोय. सुरेख चेंडू, यॉर्कलांचा चेंडू खोदून काढला. यावेळेला सागर येतोय, चेंडूला फीड करतो. एक पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. तसं काय धाफलका ते आपण पाहू शकता. यावेळेला 18 धावा, 9च्या सरासरीने धावा कुठल्या. 2 षटकाच्या समाप्तीनंतर सुरेख गोलंदाजी गौरवने देखील केली आहे. गौरवने देखील या षटकात धावा दिल्यात. फक्त आणि फक्त आमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत 12 धावा दिल्यात. चांगली गोलंदाजी, कारण पहिल्या षटकात 6 धावा आल्या होत्या. ऋषभच्या पायचा आता तिसरं षटक कोण घेऊन येतोय. P1 P2 संपलंय. P1 मध्ये धावाल्या 6, P2 मध्ये धावाल्या 12. पुणेदार ऋषभ येतो दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी मार्कवर. ऋषभ वैयक्तिक दुसरं संघाचा तिसऱ्यासाठी घेऊन स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता. सागर पाटीलला आपण पाहू शकता. आता इथून आक्रमक फलंदाजी करावी लागणार आहे. कारण तिसगाव संघाने देखील खूप चांगली फलंदाजी केली होती पहिल्या सामन्यात आणि सामना जिंकला होता. ऋषभ फुलटॉस आहे. कार्पेट ड्राय बघायला मिळतं. चेंडू जातोय लॉंगॉनला. सागर आहे. एकपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. तसं काय धाव फलक ते आपण पाहू शकता. यावेळेला 19 धावा. संघर्ष करतोय दोन्ही फलंदाज. एक एक धावेसाठी संघर्ष करतोय, कारण तिसगाव संघाची गोलंदाजी खूप चांगली होती या सामन्यामध्ये. ऋषभचं मी कौतुक करेल. पहिल्याच पॉवर प्लेमध्ये धावा दिल्या फक्त आणि फक्त 6. गोलंदाजी मार्कवर ऋषभ. लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मार्कवर स्ट्रायकला सतीश. चेंडू खूप चांगला होता. खोलवर टप्प्याचा खोदून काढला. एक धाव कंप्लीट केली पाहिजे. दुसरी धाव होते काय ते, आणि यावेळेला विकेटचं सॅक्रिफाईट. फलंदाज बाद. सांघिक यश मिळते तिसगाव संघाला. इथे धावसंख्या 10 फलकात एक गडी बाद. 20 अशी धावसंख्या. संघर्ष करतो यावेळेला आपण तर दत्तकृपा वडवली संघ. धावा येत नाहीत, मोठे फटके येत नाहीत. ऋषभचा कौतुक करेल. सुरेख गोलंदाजी केली. लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतो. शाखेला सतीश. ब्रावो. यावेळेला आपण स्विच करण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद. अजून एक महत्त्वपूर्ण विकेट जाते मैदानावर. ऋषभचा कौतुक करेल. 2 चेंडूवरती आपण 2 गडी बाद झालेत. एक सांघिक यश आणि एक फलंदाज झेल बाद. थँक्यू डीजे. तर 2 गडी बाद. सलामीची जोडी आता मात्र ढगाऊट मध्ये आली. ऋषभचं कौतुक करायचं. सुरेख गोलंदाजी. आता भानुदास आणि अरविंदला एक भागीदारी करावी लागणार आहे. इथून 50+ धावा करायच्या असेल तर या 2 फलंदाजांना आता आक्रमक फलंदाजी करून धावांचा वेग वाढवावा लागणार आहे आणि विकेट देखील शाबूत ठेवावं लागणार आहे. ऋषभ गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतो. स्ट्रायकरला भानुदास पाडी. फुलटॉस ड्राईव्ह केला. यावेळेला चेंडू जातोय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहे. एक पेक्षा जास्त काही मिळणार नाही. फेकी मात्र अचूक येत नाहीये. 2 धावा झाल्या असत्या. मानस होतं पण धाडस नव्हतं. यावेळेला धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 21 धावा, 2 गडी बाद. सामना आपण पाहतोय दत्तकृपा वडवली पक्ष आपण पाहू शकता. झरीमेरी लेवून तिसगावमध्ये आपण सामना पाहतोय. 2 बलाढ्य संघांमध्ये हा सामना आपण पाहतोय. इथून सामना जिंकणारा संघ लगेच फाईट बॅक करेल. RBS उंबारडे बरोबर सेमीफायनल. ऋषभ लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतो. स्ट्रायकला अरविंद पाटीलला आपण पाहू शकता. चेंडू ड्राईव्ह केला. यावेळेला सॉफ्ट 10 ने खेळतोय. चेंडू जातो. यावेळेला कव्हरेजमध्ये क्षेत्ररक्षक विजय आहे. एकपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 22 धावा. संघर्ष करतो यावेळेला आपण दत्तकृपा वडवली संघ. कारण संघर्ष होईना तुम्हाला एक धाव करणं देखील कठीण जाणार आहे. संघर्ष करावा लागणार आहे, कारण क्रिकेट खेळच असा आहे.
की सहज तुम्हाला कोणती गोष्ट प्राप्त होत नाही, संघर्ष करावा लागते इथे धावांसाठी. ऋषभ लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतो, स्ट्राईकला भानुदा. हा चेंडू ऑन साईडला लॉफ केला, क्षेत्ररक्षक आहे, झेल सुटतं, एक धाव इथे कंप्लीट केली जाते. संख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 23 धावा. सागरला माहिती आहे की सामना किती महत्त्वाचा आहे, कारण का लेझी क्रिकेट बघायला मिळालंय क्षेत्ररक्षकाकडून, सौरभकडून. 5 धावातल्या 2 षटकामध्ये आपण बोलले तर विचार केला तर फक्त आणि फक्त धावा दिल्या 11 आणि 1 गडी बाद केला. ऋषभसाठी टाळ झाल्यात पाहिजे, जबरदस्त गोलंदाजी केली, खूप चांगला स्पेल फेकला यावेळेला ऋषभने. तर पाहिजे आता 4थं षटक कोण घेऊन येतं यावेळेला. धावसंख्या धावफलकात 2 गडी बाद. दत्तकृपा वडवली संघाची 23 धावसंख्या आपण पाहू शकता. सौरभ गोलंदाजी मार्कवर. चेंडू लाईन पाहावी लागणारी यावेळेला, लेक्शमच्या बाहेर जाणार चेंडू, पंच वाईटची खून करतायत. धावसंख्या धावफलकाची 24 धावा. सौरभ गोलंदाजी मार्कवर. डावखुरा गोलंदाज आपण पाहू शकता, वेगवान गोलंदाज लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतो, स्ट्राईकला भानुदास. चेंडू अडव्या बॅटने चेंडू खेळतोय, स्क्वेअर लेगला जातोय, क्षेत्ररक्षक आहे तिथे 1 धाव कंप्लीट केली आहे. पायच्या दुसरी धाव होते का, 2 धावा इथं चित्ताच्या वेगाने कंप्लीट केली आहेत. तसं की धावफल कधी आपण पाहू शकता यावेळेला 26 धावा. 4थं षटक प्रगतीपथावर आहे, अजून 30 धावांच्या पुढे धावसंख्या गेली नाही. दत्तकृपा वडोली संघाची आक्रमक फलंदाजी करावी लागणार आहे. भानुदास आणि आपण अरविंदला चौकार षटकार येत नाहीयेत, मोठ्या फटक्यांची गरज आहे. सौरभ लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतोय, चेंडू त्यांचा वेध घेतोय, फलंदाज बाद. भानुदास बॅक टू पॅव्हिलियन. आकाश येतोय नवीन फलंदाज. तसं का 26 गडी बाद. संघर्ष करतोय आपण, ते मोठे फटके मारायचे प्रयत्न करतोय. दत्तकृपा वडवली संघ पण यश लाभत नाही. काय गोलंदाजी केली ते जरीमारी तिसगाव संघाच्या माध्यमातून, अप्रतिम गोलंदाजी. ऋषभचं मी कौतुक करेल. त्यानंतर आपण गौरव आला, गौरवने देखील चांगलं षटक फेकलं. आता आपण आता सौरभ आलाय. नवीन खेळाडू आहेत, सागर गायकवाड मार्गदर्शन करतो या खेळाडूंना आणि खूप चांगले खेळाडू तयार झाले आहेत. सौरभ देखील बघा आता अनुभव भरपूर आला आहे आता, कारण नवविदित होता तेव्हा भरपूर आपण आता धावा द्यायचा, पण आता मात्र संघर्ष करावा लागतो. फलंदाजी अग्नी परीक्षा घेतो. डावखुरा फलंदाज आकाश. सौरभ गोलंदाजी मार्कवर, लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतोय आमच्या समाज कक्षांकडून. शकला आकाश. चेंडू ऑन साईडला पूल केला यावेळेला, चेंडू जातो मिड विकेट, सीमारेषा पार, षटकार. गरज आहे फटक्यांची. 32 धावा आल्या आहेत. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. पंचांच्या भूमिकेत जय पवार, शशांक पाटील, मॅन फ्रॉम संदप, विजय आणि आपण इथे सागर, पद्माकर, काशीनाथ, सर्वात अनुभवी खेळाडू गौरव. त्यानंतर आपण बघितलं तर भरपूर यंगस्टार खेळाडू आहेत. 6 यंगस्टार खेळाडू बघायला मिळतात या संघामध्ये. ऋषभ असेल, हितेश असेल, सौरभ असेल. आकाशच्या बॅटमधून एक षटकार आलाय. सौरभ तो आकाश. लाईन पाहावी लागणार यावेळेला. ऑप्शनच्या भरपूर चेंडू वायर पिचिंग केलाय. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 33 धावा.
33 धावा आपण धावफलकात पाहू शकता. लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतो स्ट्राईकला. आकाशच्या बॅटमध्ये एक षटकार आलाय. सौरभ तो आकाश. चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडू जातो मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट केली आहे. पाहिजे दुसरी धावी ते नकार दिले. चांगली फेकी आली आहे यावेळेला ऑन द स्टंप फेकी. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता 34 धावा. काशीनाथसारखा अनुभवी यष्टीरक्षक मैदानात आहे. भरपूर आपण इथं 4 ते 5 वर्ष क्रिकेटपासून दूर राहिला आणि आता मात्र संघामध्ये पुन्हा एकदा वापसी करतोय आणि आपली भूमिका काय ही दाखवून देतोय. सौरभ गोलंदाजी मार्क स्ट्राईकला. अरविंदला आपण पाहू शकता. अरविंद पाटील आता कशा प्रकारे फलंदाजी करतोय पाहायचंय. चेंडू या वेळेला व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आल्यानंतर एक धाव कंप्लीट केली पाहिजे. दुसरी धाव होते का. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 36 धावा. या षटकात आपण तर विचार केला तर सौरभच्या धावा आल्यात आतापर्यंत. षटक संपलंय. एक चेंडू बाकी अजूनही. किती धावा आल्या. 13 धावा आल्यात. चांगली गोलंदाजी करतोय कारण एक षटकार आल्यानंतर देखील बघा 13 धावा. आता अंतिम चेंडू बाकी आहे. 36 धावा धावफलकात आल्या. फास्ट घ्या जरा. तारीख सांग किती किती येते भगवाच्या तारीख त्याच्यात लिहून ठेव. इथे घे तारीख आणि योग्य पेन लिहून ठेव तारीख आणि ते तारीख लिहून ठेव फक्त मी सांगतो भगवाच्या. तर गोलंदाजी मार्कवर ऋषभ. अंतिम चेंडू 4थ्या षटकातील. स्ट्रायकरला अरविंद पाटीलला आपण पाहू शकता. चेंडू लॉफ केला. यावेळेला चेंडू खूप उंच केला. लांबी देखील प्राप्त होते आणि चेंडू जातो यावेळेला लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकार. बेचाळीस धावा. म्हणजे मास्टर जरा सेटिंग व्यवस्थित करा. सातत्याने सेटिंग आपली बिघडते. 42 धावा झाल्यात. बघा पाण्याची मागणी केली जरा पाणी जाऊ दे मैदानात. तसं धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 42 धावा. आल्यात. सौरभच्या या षटकाचा विचार केला तर धावा आल्यात 19 धावा आल्यात. अजूनही तसाच प्रकारचं जर 19 धावांचं षटक आलं तर 50+ धावा होतील. अंतिम षटक आता कोण फेकणार. तर 2 षटकं ऋषभने फेकले आहेत. एक षटक आपण बघितलं तर सौरभने फेकलं. एक षटक गौरवने आपण बघितलं फेकलंय. सागर येतोय गोलंदाजी मार्कवर. आता आकाश आणि आपण इथं अरविंद ही जोडी त्याच्या माध्यमातून दोघांच्या माध्यमातून एक षटकार आलाय. आता पाहायचं 6 चेंडूमध्ये किती धावा कुठे. त्या जोडीला आता जास्तीत जास्त धावा कुटाव्या लागणार आहेत. चला जरा फास्ट घ्या. अजून एक सामना यानंतर आपण जर विचार केला तर अजून 15 षटकांचा खेळ बाकी आहे. एक इनिंग यानंतर आणि 2 आपण बोलले तर इनिंग बाकी आहेत एकूण. म्हणजे एक संपूर्ण मॅच आणि तर ही एक याच्यानंतर एक इनिंग. 16 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. चला जरा फास्ट घ्या. सागर गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला. आकाशला आपण पाहू शकतो. आकाशच्या बॅटमधून देखील एक षटकार आलाय. सागर आमच्या समाज कक्षा एंडकडून स्ट्राईकला आकाश. हा चेंडू लॉफ केला. यावेळेला टायमिंग बेमिसाल. चेंडू जातो वाईडिश लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकार. धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकतो 48. आकाश मोक्याच्या क्षणी येऊन आपली भूमिका काय आपण पहिले तर या संघामध्ये ती दाखवून देतोय. सागर राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होतोय. पुन्हा एकदा पडल्यानंतर चेंडू यावेळेला बाहेर निघालाय.
डॉट चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या 10 फलकात स्थिर आहे. आपण पाहू शकता 48 धावा आपण पाहू शकता. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडू झालेत. चेंडू अतिशय सुरेख कवा ड्राईव्ह बघायला मिळाला आहे. इनफिल्डला भेटून चेंडू जातो सीमा पार. धावसंख्या 10 फलकात 50 कंप्लीट. 52 धावा. सागर गोलंदाजी मार्क शकला. आकाश चेंडू आडव्या बॅटने पुन्हा एकदा चेंडूला फेकून देतोय. मिड विकेट सीमारेषा पार. हाय अँड हँडसम षटकार. थँक्यू डीजे. दर्शक 10 फलकात आपण पाहू शकता 58 धावा. नितीन आता धावा आल्या आहेत. आकाश खेळतोय 6 चेंडू. आपण धावा कुठल्या आहेत? 6 चेंडूमध्ये 23 धावा कुठतोय. जरा आकाशसाठी टाळ्या होऊन जाते. 6 चेंडूमध्ये 23 धाव. मोक्याच्या क्षणी उपयुक्त फलंदाजी. अजून एक षटकार मारला तर 500 रुपये पार्श्विक पण व्यवस्थित चेंडू बिडल झाला नाही. चेंडू जातो वाईश लॉंगरला. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूला फीड करतोय. एकच धाव मिळणार आहे. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 59 धावा. नितीन आता फाईट बॅक करू शकतोय. दत्तकृपा वडवली संघ. कारण धावा आल्यात आता 60 प्लस होतील का पाहिजे. चेंडू बाकी अजूनही जर विचार केला एक चेंडू बाकी. अंतिम चेंडू पाहिजे. सागर कशा प्रकारे आता गोलंदाजी करतो. या चेंडूवरती आपण अरविंद षटकार चौकार मारून आपण तो समाप्ती करतो आपल्या इनिंगची. सागर गोलंदाजी मार्कवर राऊंडकडे मार्क स्ट्राईकला अरविंद पाटील. फुल टॉस यावेळेला बीट होतोय. पंच वाईडची खूण करताय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता 60 धावा. एक चेंडू अजूनही बाकी आहे. नितीन हा फुलटॉस चेंडू त्याच्यावर चौकार षटकार येणं फार गरजेचं होतं. सागर गोलंदाजी मार्कवर राऊंडकडे मार्क स्ट्राईकला अरविंद पाटील. चेंडू व्यवस्थित मिडल होत नाही. एक धाव कंप्लीट केली पाहिजे. दुसरी धाव घेतोय का? आकाश वेगाने येतोय. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धाव संख्या 10 फलकात आपण पाहू शकता 62 धावा. गडी बाद झालाय. तब्बल जर विचार केला तर 3 धावसंख्या 10 फलकात 62. 3 गडी बाद 63 धावांचं लक्ष असणार यावेळेला. आपण बोलले तर जरीमध्ये तिसगाव संघासमोर कारण या संघाची देखील फलंदाजी खूप चांगली. 12.6च्या सरसरीने धावा कुठे. सागर विजय. विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. ओव्हर हॅट्रिकसाठी 500 आणि 6 पेक्षा कमी धावा जरी दिल्या गोलंदाजाने तरी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. अरविंद बत्रे काका एक जबरदस्त व्यक्तिमत्व. एक चांगले पॅकर्स म्हणून त्यांची ओळख आहे. GPL मध्ये सुद्धा तुम्ही त्यांचा संघ पाहिला. जितू निलेश 11 डोंबिवली जो संघ उपविजेता संघ ठरला. त्यानंतर मोठी देशाच्या स्पर्धेत याच संघाला पुरस्कृत केल्यानंतर तोही संघ उपविजेता संघ ठरला. तर चला उंबाडे संघ आपण उपस्थित राहायचे. उंबाडे संघ आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला येऊन थांबायचे. RBS उंबाडे. तर लक्ष 63 धावांचं आहे. पाच षटकांमध्ये 63 धावांचं लक्ष्य. 12.6च्या सरासरीने धावा करायच्या आहेत. मॅच चांगली होईल कारण की 2 चांगले संघ आहेत. आकाशने खूप चांगली उपयुक्त फलंदाजी केली. 3 षटकार आकाशने ठोकले. अरविंदने 1 षटकार ठोकला. त्यानंतर अजून एक मॅच शिल्लक आहे.
तर 5 षटकांची मॅच उद्या 8 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. आज 7 सामने, हा 6वा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि नंतर शेवटचा सामना असेल आजच्या दिवसातील. पहिला चेंडू मिस्टामिंग स्ट्रोक आहे. सतीश जाधव स्वतः खूप वेगाने आले. पहिल्या चेंडूवरती यश मिळाले. पहिल्या मॅचचा हिरो विजय गायकवाड 0वरती बाद. पहिले यश मिळालं गोलंदाज सागर पाटीलला. तर इथेच येतात नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती. पहिल्या मॅचचा हिरो, या मॅच वरती 0. 6 पेक्षा कमी धावा दिल्या तरी अरविंद वत्रेकाका यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. टीम दत्तकृपा वडवली या संघाला. अंतिम फेरी गाठली तर राजेश मोकाशी यांच्याकडनं मेजवानी असेल. मिरची धावा येते. सर्व खेळाडूंना जेवणाची व्यवस्था केली जाईल. सागर गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय आणि चेंडू जाईल सीमा पार. अनिकेतच्या बॅटमधून हा पहिला चौकार. येणाऱ्या काळामध्ये भगवा चषक ही स्पर्धा सुद्धा तुम्ही पाहू शकाल उंबारडे येथे. सोळा जानेवारी ते 20 जानेवारी त्या स्पर्धेचा कालावधी आहे. मात्र इथे इनसाइड आउटच्या माध्यमातून क्रिकेटचा देखना फटका. अनिकेतच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा चौकार. धन्यवाद डीजे. तर पहिल्या चेंडू ती यश मिळालं होतं बघा. त्यानंतर 2 चौकार आलेत बॅक टू बॅक. 8 धावा आल्यात. येत्या 16 जानेवारी ते 20 जानेवारी भगवा चषक प्रवेश फी असेल 8,770. पहिल्या क्रमांकाने 1,17,770. दुसऱ्या क्रमांकाने 50,770. तिसऱ्या क्रमांकाने 27,770 आणि चौथ्या क्रमांकाने 22,770. मालिकावीरसाठी बाईक आणि त्या स्पर्धेचं वैशिष्ट्य आपण पाहिलं तर उत्कृष्ट गोलंदाजासाठी सुद्धा बाईक असेल. उंबरडी ती स्पर्धा तुम्ही पाहू शकाल. स्वीपचा अप्रतिम नजराना. हा येणारा अनिकेतच्या बॅटमधून सलग 3रा चौकार. नाही, 8,770 प्रवेश मध्ये नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. मात्र येणाऱ्या काळामध्ये भरपूर स्पर्धा आपण पाहू शकाल. 16-17 तारखेला ओपन स्पर्धा सुद्धा आहे. 18-19 तारखेला दातिवली येथे स्पर्धा आहे. खिडकाली येथे सुद्धा 18-19 तारखेला स्पर्धा आहे. म्हणजे अनेक स्पर्धा बाळू त्या काळात होणार आहेत. सलग 3 चौकार आलेत अनिकेतच्या बॅटमधून. डॉट बॉल. या लाईन लेंथने गोलंदाजी करायची आहे सागरला. कारण ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण त्याला सजवलंय. लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेटसाठी एक क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतोय. इथे रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता. इथे हेच सांगतायत की सरळ बॅटने तुला जर धावा येत आहेत रिव्हर्स खेळायचं गरज असेल का. इथे षटक समाप्त होईल. लक्ष्य 63 धावांचं होतं आणि पहिल्या षटकात धावा आल्या त्या 12. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये अजून 51 धावांची गरज आहे. चला फास्ट खेळा. एक मॅच अजूनही बाकी आहे सेमीफायनल. ती मॅच 4 ओव्हरची असेल लक्षात घ्या. आजच्या दिवसातील शेवटची मॅच सेमीफायनलची मात्र 4 षटकांची असेल. उद्या 8 सामने जर खेळावर करायचे असतील तर उद्याही सेमीफायनल 4 ओव्हरची खेळावी लागेल. पहिल्या फेरीतील सामने जरी 5 षटकांचे असले
हे चित्र भरपूर वेळा बाळू आपण पाहतो, कारण की आता आदर्श ट्रॉफी जी स्पर्धा सुरू आहे पडली आहे ते त्या स्पर्धेत सुद्धा 1,00,000चं पहिल्या क्रमांकाने पारितोषिक आहे. म्हणजे सेकंड राऊंड हे 4 षटकांचे आहेत आणि तिथे टायगर संघाने 2 सामने जिंकले आणि जुने डोंबिवली संघाने 2 सामने. इनामपुरी संघ सुद्धा त्या स्पर्धेत आला होता बाळू रायगडमधून, मात्र तो संघ पहिल्याच राऊंडमध्ये पराभूत झाला. ग्रीन फॉरेस्ट धाबा तुम्ही पाहतायत, फ्री होम डिलिव्हरी सुद्धा आहे. नक्कीच मैदानाच्या साईडलाच हा धाबा तुम्ही पाहू शकता. फ्री होम डिलिव्हरी तुम्हाला मिळू शकते. त्रिवेणी अपार्टमेंट जी बिल्डिंग तुम्ही पाहताय आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर, त्याच्या मागे बरोबर हा धाबा आहे. तर अरविंद पाटील येत आहेत. डॉट चेंडूची इथे समाप्ती होते. ऑप्शनच्या भरपूर बाहेर शप्पल झाले होते. हितेश धावसंख्या स्थिर, धावसंख्या ती 12. विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे अरविंद्र वत्रे यांच्याकडनं. ओव्हर हॅट्रिक साठी 500 आणि 6 पेक्षा कमी धावा दिल्या तरी 500 रुपये. इथे हलकस अपील केलं होतं, मात्र पंच नितीन पाटील यांचा इशारा येतो लेग बाईस. इथून दत्तकृपा वडवली संघ जर अंतिम फेरीमध्ये पोहोचला तर नक्कीच अरविंद्र वत्रे काका यांच्याकडनं सर्व खेळाडूंना एक गिफ्ट दिला जाईल. गिफ्ट काय असेल हे तुम्हाला फायनल मध्ये गेल्यानंतरच माहीत पडेल. अरविंद वत्रे काका एक जबरदस्त व्यक्तिमत्व. इथे फटका चांगला आहे, मात्र टायमिंग व्यवस्थित जुळलं नाहीये. विजय मोकाशी झेल खाली येत आहेत, त्यामुळे चूक होणार नाहीये. कारण मोठे देसाई चषकामधला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून विजय मोकाशीची निवड झाली होती आणि त्याने खूप चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. तर 13 धावसंख्येवरती धक्का क्रमांक दुसरा लागलाय आणि चौथ्या क्रमांकावरती सागर गायकवाड येत आहेत. ज्या खेळाडूने आता ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये शतक ठोकलंय, 100 धावा वैयक्तिक कुटणारा खेळाडू तुम्ही पाहतायत सागर गायकवाड नॉन सेकंडला. इथे फटका चांगला आहे. हितेशच्या बॅट मधून हा धमाका, चेंडू सरळ जाईल आउट ऑफ द पार्क. षटकार. धन्यवाद. तर हितेशच्या बॅट मधून षटकार आलाय. विजय बाद झालाय. अनिकेतने चांगली सुरुवात करून दिली, तोही बाद झालाय. आणि आता मात्र सागर आणि हितेश दोन एक आक्रमक फलंदाज आहेत जरी मरी तिसगाव संघाचे. चांगला खेळ त्यांना इथे करावा लागेल. 19 धावा झाल्यात. व्हाईट +2 3 धावा बोनसच्या स्वरूपात मिळतात तिसगाव संघाला. धावसंख्या 22. धावा कशा येतात बाळू पाटील या महत्वाच्या नाही आहेत तिसगाव संघासाठी. धावांचं तर 63 धावांचा पाठलाग करायचा असेल तर धावा येणं खूप गरजेचं आहे. धावसंख्या 22 धावा तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. इथे मात्र चेंडू उशिरा आला. हितेशची बॅट अगोदर फिरली, त्यामुळे चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा इथे संपर्क होणार नाहीये. अपील इथे केलं जात आहे.
22 धावा झाल्या आहेत. दुसरं षटक पॉवर प्लेचं मार्गस्थ आहे. आरबीएस उंबाडे संघ सेमीफायनलसाठी क्वालिफाय झाले आणि त्यांचाही विचार त्यांच्या समोर हा प्रश्न असेल की कोणता संघ आमच्या समोर येईल. इथे डॉट चेंडूची समाप्ती होईल. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्यात 22. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडूमध्ये 41 धावांची अजूनही गरज आहे. 18 चेंडू 41चं इक्वेशन आहे. या मॅच मध्ये सागर पाटीलची भूमिका आता खूप महत्त्वाची असेल. जर या मॅच मध्ये विजयाचा झेंडा हाती घ्यायचा असेल तर नक्कीच विजय सागर गायकवाडची फलंदाजी खूप महत्त्वाची आहे मॅच मध्ये. अनेक अर्धशतक त्या खेळाडूच्या नावावरती आहेत. एक शतक या खेळाडूच्या नावावरती आहे. मग त्याला सहजा तसा साजेल असा खेळ करावा लागेल सागरला. आणि सागर कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. 18 चेंडू 41 धावांची गरज आहे. कॅमेरामॅनच्या भूमिकेत जयंत मोरे. प्रत्येक सामना वीरसाठी तुम्ही पाहतायत टी शर्ट ट्रॉफी आणि त्यानंतर संदीप मडवी यांच्याकडनं कोल्ड्रिंक सुद्धा दिली जाते खेळाडूला. एक वेगळी संकल्पना नक्कीच पाहायला मिळते संदीप मडवी यांच्या माध्यमातून. तर 18 चेंडू 41चं इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळते या मॅच मध्ये. तिसरं षटक घेऊन येतात गोलंदाज सतीश जाधव. सतीश जाधव आपण पाहतोय या संघाचे पुरस्कर्ते अरविंद बत्रे काका यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. ओव्हर हॅट्रिक साठी 500. 6 पेक्षा कमी धावा दिल्या तरी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि इथून 6 पेक्षा कमी धावा दिल्या तर नक्कीच प्राइस तर मिळेलच आणि दबाव निर्माण होऊ शकतो तिसगाव संघावरती. सतीश गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती यश मिळालंय. सागर गायकवाड 0वरती बाद. तुला माहिती आहे या मॅच मध्ये सागर गायकवाडचं विकेट किती महत्वाचं आहे आणि त्यानंतर जल्लोष साजरा केला जातोय. आणि त्यानंतर तुम्ही पाहिलं तर पर्श अरविंद पाटील जे 12 खेळाडूच्या भूमिकेत आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती सुद्धा आनंद आपल्याला पाहायला मिळतोय. कारण पर्शलाही माहिती आहे सागर गायकवाड एक घातक खेळाडू आहे. मतलब बॅटच्या टोला हा चेंडू लागला, खालच्या भागाला लागला, त्यामुळे कॉटन बोल्ड. तन्मय येत आहेत नवीन फलंदाज. 5व्या क्रमांकावरती तन्मय आलेत. दोन्ही संघाचे आता विकेट समान आहेत 3-3. सतीश इथे फुलटॉस. पंचांनी चेंडू नो घोषित केलाय आणि हे चेंडू सरळ जाईल आउट ऑफ द पार्क. षटकार एकूण मिळणाऱ्या 7 धावा आणि येणारा चेंडू फ्रीट. बऱ्याच वेळा गोलंदाज बदल काय करायला जातात चेंडूमध्ये. कारण की बघा आता सतीश जाधव चेंडूची गती कमी करायला गेले आणि तो चेंडू फुलटॉस पडला. पंचांनी नो घोषित केला. षटकार आला, 7 धावा मिळाल्या आणि येणारा चेंडू आता फ्रीट असेल. धोबाड्याचे राजू भोईर आपण आला असेल तर यायच्या व्यासपीठावरती आपले मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये. राजू भंडारी यांचं आगमन झालंय. चेंडू हरवलाय बघा सागर. मॅच चेंडू आलेला आहे त्यामुळे मॅच चेंडू द्यायचे. तर या राजू भंडारी आपले सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. 34 धावांची अजूनही गरज आहे.
चला मॅच सुरू करा. मॅच चेंडू आलाय ना. मॅच चेंडूच आहे हितेश. चौतीस धावांची अजूनही गरज आहे. 17 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. येणारा चेंडू फ्रीट असेल. तर बघा वडोली संघ सूचना करतायत की खेळाडू निहाल गेला होता चेंडू आणायला. तर सामना सुरू करायचा आहे. 17 चेंडू 34 धावांची गरज. येणारा चेंडू फ्रीट फलंदाज तन्मयसाठी. तर सागर गायकवाड बाद झाल्यानंतर हा खराब चेंडू होता. बघा खेळाडूने जायचं नाही यापुढे लक्षात घ्या. सतीश राईट मोर द विकेट. फ्रीट चेंडू आहे त्यामुळे फलंदाज बाद होणार नाहीये. रनआउट होऊ शकतो फलंदाज. आणि इथे काय घडलंय. फ्रीट वर फलंदाज फक्त धावचीत बाद होऊ शकतो आणि हितेश धावचीतच्या स्वरूपात बाद झालाय. डीजे मास्टरला थोड्या वेळासाठी बाळू पाटील असं वाटलं की फ्रीट आहे फलंदाज बाद नाही त्यामुळे त्यांनी गाणं लावलं नाहीये. मात्र फ्रीट असा चेंडू आहे ज्यावर फलंदाज धावचीत बाद होऊ शकतो. तर 33 धावांची अजूनही गरज आहे. 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि कॅप्टन पद्माकर येत आहेत. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर लवकर उपस्थिती त्यांची लाभली होती. दोन्ही खेळाडू एकाच एंडला आपण पाहिलं तेजस आणि फ्रीट चेंडू होता. 2 धावा झाल्याही असता मात्र तन्मयला स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची असेल. तन्मयला असं वाटलं असेल फ्रीट चेंडू आहे आपण एकच धाव घेऊया. मात्र जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. खूप काही घडलं फ्रीट चेंडूवरती. रनआउटही झाले. 1 धावही मिळाली आणि आता 16 चेंडूमध्ये 33 करायचे आहेत. इथे चेंडू कव्हरच्या वरून खेळायचे. सागर खूप वेगाने गेलेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय सागरचं. 2 धावा. चांगला कमबॅक. तर 15 चेंडू आणि आता 31 धावांची गरज आहे. विकेट आता जास्त गेलेत. 4 विकेट गेलेत त्यामुळे 31 धावा आता बाळू तिसगाव संघाला कराव्याच लागतील येणाऱ्या काही चेंडूंमध्ये. 4 विकेट गेलेत. वडोलीच्या 3च विकेट होत्या. इथे चेंडू हवेत आहे. आकाश आले होते मात्र झेल झालाय ड्रॉप. भरपूर काही घडते या मॅच मध्ये. फ्रीट वरी विकेट मिळाली आहे. त्यानंतर बाळू सोपे झेल सुद्धा सुटतायत. 1 धाव ऍड होते. धावा झाल्यात त्या 33. 30 धावांची अजूनही गरज आहे. 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. भरपूर काही घडलंय. अरविंद जर वेगाने गेले असते अरविंदने झेल टिपला असता ज्या प्रकारे सतीश जाधवने असा एक झेल टिपला होता विकेटी असताना. मात्र आकाश सुद्धा चांगले क्षेत्ररक्षक आहेत. खूप वेगाने गेले मात्र झेल ड्रॉप झालाय. आता 14 चेंडू 30 धावा कंपल्सरी करायच्या. लक्षात घ्या पुन्हा सूचना करतोय. तिसगाव संघाचे 4 गडी बाद झालेत. वडोलीचे 3च गडी बाद झाले होते. सुरेख चेंडू आणि फॉलो थ्रू मध्ये काय घडतंय मैदानात. फलंदाज होईल बाद. तन्मयची खेळी ते होईल समाप्त. धावचीतच्या स्वरूपात सांघिक यश मिळाले ते दत्तकृपा वडोली संघाला. धन्यवाद. तर नवीन फलंदाज ऋषभ येत आहेत. 13 चेंडू 30 धावांची गरज आहे. तर एक षटकार लागल्यानंतर 9 चेंडू जरूर टाकला होता सतीशने. मात्र त्यानंतर खूप चांगला कमबॅक केलाय.
इथे एज लागते. खेळायचं होतं मिड विकेटला, चेंडू जातोय लॉंग ऑनला. आणि इथे 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्यात त्या 34. चेंडू शिल्लक आहेत 12. धावा करायच्या 29 आणि पाण्याची मागणी मैदानामध्ये केली जाते. तर आयोजकांना विनंती, आपण जायचंय पाणी घेऊन. जाऊया आपण डीजे मास्टरकडे, एक चांगलं संगीत ऐकूया. तर चला सामना स्पीडअप करा. एक मॅच 4 ओव्हरची अजूनही सेमीफायनल. भरपूर वेळ गेलाय. आता दुसऱ्या स्पेलमध्ये अरविंद येत आहेत. 12 चेंडू 29 धावांची गरज आहे. मागच्या मॅचमध्ये शेवटचं षटक अरविंदने फेकलं होतं. आता 4थ्या षटकात येत आहेत. खूप चांगलं संगीत तुम्ही ऐकलं, टायटल सॉन्ग. प्रदीप मडवीजे या स्पर्धेचे आयोजक आहेत, मलंगड समितीचे उपाध्यक्ष आहेत. आणि कोरोनाच्या काळात भरपूर मदत प्रदीप मडवी यांच्या माध्यमातून मिळाली नागरिकांना. पहिला चेंडू बराच वेळ हवेत आहे. स्वतः सतीश जाधव झेल खाली आणि फलंदाज पद्माकरची खेळी इथे होईल समाप्त. यश मिळालंय गोलंदाज अरविंदला. सौरभ येत आहेत, जरा लवकर जायचे. सौरभ आणि ऋषभ आता दोन्ही डावखुऱ्या त्याचे फलंदाज असं वाटतंय मैदानामध्ये. 11 चेंडू 29 धावा बाळू पाटील कंपल्सरी करायचे आहेत, कारण की विकेट जास्त गेलेत तिसगाव संघाच्या. सतीश जाधव कडनं झेल सुटणं थोडंसं कठीण आहे बाळू. इथे मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा दोन्ही खेळाडू एकाच एंडला. काय घडतंय मैदानामध्ये. आणि फलंदाज होईल बाद. एकही चेंडू न खेळता सौरभ बॅक टू द पॅव्हेलियन. डीजे अति घाई संकटात नाही आणि अति घाई दाखवते इथे तिसगाव संघ. 10 चेंडू आणि आता 29 धावा कंपल्सरी करायच्या आहेत. पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी तुम्ही पाहतायच. स्वर्गीय संगीता जानू दळवी यांच्या स्मरणार्थ किशोर अनंत सोरकादे यांच्याकडनं पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला उपलब्ध झाली. दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी तुम्ही पाहताय स्वर्गीय कमलाबाई जयवंत पाटील यांच्या स्मरणार्थ नशीब पाटील आणि तकदीर पाटील याचकडून. त्यानंतर सामनावीर ट्रॉफी तुम्ही पाहताय नशीब पाटील आणि जयवंत पाटील. पुन्हा ऑन साईडला खेळायचं होतं. पायचीचं अपील केलं होतं, पण तर सांगतायत लेग बाईस. एक धाव ऍड होईल. 6 पेक्षा कमी धावा दिल्या तर नक्कीच अरविंद बत्रेकाका यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राईज सुद्धा आहे. आणि आतापर्यंत आपण विचार केला तर 3 चेंडूमध्ये एकच धाव दिली, ती लेग बाईची. 9 चेंडू 28 धावांची गरज आहे. उत्कृष्ट गोलंदाज फलंदाजसाठी आपण पाहतोय स्वर्गीय जयवंत दुंदा पाटील यांच्या स्मरणार्थ नशिबा पाटील व तकदीर पाटील याचकडून मालिकावीर ट्रॉफी तुम्ही पाहतायत. इथे चेंडू हवेत आहे. प्रशांत म्हात्रे जज करतायत, त्यामुळे चूक होणार नाही आणि फलंदाज होईल बाद. फलंदाज गौरवची खेळी समाप्त. खूप चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. मॅचला कलाटणी देणारी गोलंदाजी अरविंद पाटीलच्या माध्यमातून.
धन्यवाद डीजे. त्यानंतर मालिका 20 साठी तुम्ही LED TV पाहतायत. स्वर्गीय वैशाली महेश पाटील जे आपल्यामध्ये आज नाही आहेत सागावच्या, त्यांच्या नावाने तुम्ही पाहिलं तर भालचे सरपंच विक्रम म्हात्रे यांच्या नावाने LED TV 32 इंचाची इथे उपलब्ध झाली मॅन ऑफ द सिरीज साठी. आणि बघायचं उद्या दिवसात कोणता खेळाडू ती TV घेऊन जातोय. त्यानंतर कूलर तुम्ही पाहतायत गणेश म्हात्रे यांच्याकडनं, शूज पाहतायत परेश म्हात्रे यांच्याकडनं, सामनावीरसाठी T-शर्ट तुम्ही पाहतायत मुरलीधर पाटील यांच्या स्मरणार्थ जगदीश म्हात्रे यांच्याकडनं, सन्मान चिन्ह सुद्धा आम्हाला त्यांच्याकडनं उपलब्ध झाले जगदीश म्हात्रे सर जे सकाळी इथे उपस्थित होते. मग इथे मॅचला कलाटणी देणारी गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. 8 चेंडू 28 धावा कंपल्सरी करायच्या आहेत ऋषभ बाजूनी मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय फाईन लेगच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू जाईल सीमा पार, चौकार. धन्यवाद डीजे. तर 5 चेंडू मध्ये अरविंदने 5 धावा खर्च केल्या आहेत. 7 चेंडू 24 धावांची गरज आहे. येणारा चेंडू डॉट किंवा विकेट जर घेतली तरी अरविंद पाटीलला अरविंद वत्रे काका यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज मिळू शकतो जे या संघाचे पुरस्कर्ते आहेत. मागचं वर्ष तुम्ही पाहिलं तर सुमित भोईर उंबाडे हे या संघाला पुरस्कृत करायचे. अनेक पॅकर्स याही संघाला असतात. दत्तकृपा वडवली इथे मात्र जास्त सफल झाले आणि 5 धावांचं षटक इथे समाप्त झालंय. मॅचला कलाटणी देणारं षटक अरविंद पाटीलने फेकलंय आणि आता समीकरण असेल 7 चेंडू आणि 24 धावांची गरज. नक्कीच 500 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल या षटकासाठी गोलंदाज अरविंद पाटीलला. 2 षटक 15 धावा आणि 3 गडी बाद केले. एकदा जोरदार टाळ्या होत्या गोलंदाज अरविंद पाटीलसाठी. सुरेख गोलंदाजी. जरा क्षेत्रक्षण लावायचे अरविंद, जरा खेळाडूंना सूचना करा कारण की आपल्याला एक मॅच कव्हर करायची आहे सेमीफायनल 4 ओव्हरची. आणि उबाडे संघही बघत असेल की कोणता संघ आमच्या सोबत 2 हात करेल सेमीफायनल मध्ये, तिसगाव की दत्तकृपा वडवली. याचा 6 चेंडू 24 धावा कंपल्सरी आहे. 8 विकेट गेलेत. प्रकाश म्हात्रे येत आहेत शेवटचं षटक घेऊन. परश सुद्धा खुश झालेत की बाबांनी आज गोलंदाजी चांगली केली. अरविंद पाटील यांचे सुपुत्र परश अरविंद पाटील आमच्या सोबत आहेत 12व्या खेळाडूच्या भूमिकेत. इथे चेंडू हवेत आहे आणि या मैदानात लागणारा हा 9वा धक्का आणि आता शेवटची जोडी मैदानात असेल टीम तिसगाव संघाची. त्यामुळे लगेच आपण टॉस करणार आहोत या 5 चेंडूनंतर. मात्र इथे शेवटची जोडी मैदानात आहे. ऋषभ बाजूने मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारे बल्ली भोईरने शेवटपर्यंत फाईट केली होती, अनेक सामने या स्पर्धेमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेत बाळू पाटील. हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत घेऊन जाईल का ऋषभ? 5 चेंडू 24 धावा. इथे फटका चांगला आहे, टायमिंग व्यवस्थित जुळलाय, चेंडू सरळ जाईल आउट ऑफ द पार्क, लॉंग ऑनच्या वरून षटकार. चार चेंडू 18 धावांची गरज आहे. जे काय करायचं आता ऋषभला करायचं कारण की शेवटची जोडी मैदानात आहे आणि 18 धावा कंपल्सरी करायच्या आहेत, लक्षात घ्या कारण शेवटची जोडी मैदानात आहे. थोडंसं फास्ट खेळा बघा, अंधार येत चाललंय त्यामुळे आपल्याला एक मॅच कव्हर करायची आहे. RBS उंबाडे विरुद्ध यातून विजेता संघ, त्यामुळे थोडं फास्ट खेळा. शेवटची मॅच 4 ओव्हरची असेल. सर्व सामने 5 षटकांचे, मध्ये उद्याही सेमीफायनल आपल्याला 4 षटकांची कव्हर करायची आहे. त्यामुळे हा निर्णय गावदेवी संघ भालने निर्णय घेतला 4 षटकांचा. यानंतर इथे चेंडू हवेत आहे, प्रशांत म्हात्रे जज करतायत आणि तिसगाव संघ इथे ऑल आउट झालाय आणि सेमीफायनल साठी क्वालिफाय झालाय तो दत्तकृपा
वडवली संघ आणि त्यांची फाईट असेल RBS उंबार्डे विरुद्ध वडवली. सतीश आहे, धन्यवाद डीजे, धन्यवाद. सतीश टॉस साठी यायचे आपण, जेणेकरून आपली मॅच उजेडात होईल 4 ओव्हरची. सतीश जाधव आणि उंबरचे कॅप्टन यायचे आपण. सामना 4 षटकाचे आपण टॉस करणार आहोत, त्यानंतर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देणार आहोत.